आजचा वार आहे मायवार दिन. काय आहे? आणि आईचा दिवस आहे. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजणांनी आपल्या आईसाठी काहीतरी स्पेशल शुभेच्छा देण्याचं ठरवलं असेल. हालेलुया. आणि तुम्ही आपल्या आईचा सन्मान करावा, आपल्या आईचा आदर करावा. तर पवित्र शास्त्र सांगतं ज्याला दीर्घायुष्य प्राप्त करायचं आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, त्याने आपल्या आईचा आदर आणि सन्मान करायला शिकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. बायबलमध्ये आम्हाला पाहतो की जो कोणी आपल्या आईचा आदर आणि सन्मान करतो त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. आमेन. इफिसियन्स पत्र त्याला 6वा अध्याय आपण काढूया आणि पहिलं 1 आणि 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपली आई वडीलच पहिलं. काय कुणाचं नाव आहे का? आई. कुणाचं नाव आलंय? आई. देवानंतर एक खरं प्रेम, देवासारखं प्रेम करणारी आईच आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही जिवंत आहात हे आईचं प्रेम आहे. आज तुम्ही चांगला आहात हे आईचं काय आहे? प्रेम आहे. तुम्ही चांगलं कष्ट करताय किंवा भोजन करता, चांगलं कमवताय, किंवा जे काही तुमच्यात आज बुद्धी आहे, जे काही तुम्ही सध्याला आहात, ती परमेश्वराने एक चांगली आई तुम्हाला दिली. त्या आईच्या मुळे तुम्ही आज आहात. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्ही पाहतो की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे काय? ईश्वर. प्रेज लॉर्ड. देवानंतर देवाने दिलेलं एक देवाचं, नंतर देवासारखी, देवाच्या स्वरूपासारखी, देवासारखंच प्रेम करणारी, निस्वार्थी प्रेम करणारी आई आहे. लक्षात घ्या. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. देवानंतर निस्वार्थी प्रेम करणारे जगामध्ये आईच आहे. आई नंतर बाकीच्यांचं प्रेम बदलतं, त्यांचं प्रेम काय होतं? बदलतं. पण परमेश्वराने जे देव आमच्यावर प्रेम केलं तेच आईचं प्रेम आमच्यावर असतं. लक्षात घ्या. हे विसरू नका कधी. हालेलुया. तुम्ही कितीही मोठे झाला, तुम्ही कितीही यशस्वी झाला, किंवा तुम्ही कितीही ज्ञानी झाला, पण आईचं प्रेम जे सुरुवातीपासून ते अंतःकरणामध्ये आतापर्यंत तुमच्यासाठी प्रेम तेच असतं. हालेलुया. तिच्या हृदयामध्ये एकच विषय असतो आपल्या लेकरांबद्दल, की आज आपलं लेकरू कसं आहे. जर तुम्ही बाहेर गेला तर घरी येईपर्यंत जास्तीत जास्त प्रेमाने हृदयामध्ये धडकणारं किंवा प्रेमाने आठवण काढणारं हृदय ते आईचं असतं. लक्षात घ्या. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या की बायबल आम्ही स्पष्ट सांगतं की देवाने सुद्धा आम्ही पाहतो की 10 आज्ञेमध्ये सुद्धा आई वडिलांचा आदर करायला आज्ञा दिलेली आहे. आपल्या आईचा सन्मान करायला परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. ही आज्ञा आहे. आणि बायबल सांगतं की जो आज्ञेचं पालन करतो त्याला आशीर्वाद मिळतो, परमेश्वर देतो. बायबल सांगतं की जो आपल्या आज्ञा पालन करतो, ते देवाचा ऐकतो, त्याला परमेश्वर उंच करतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून जो आपल्या आईचा आदर करतो किंवा आपल्या आईचा सन्मान करतो किंवा आपल्या आईच्या आज्ञा पाळतो, तो त्याच्या जीवनामध्ये त्याला काय आहे? ते योग्य करतोय. तो काय करतोय? तो योग्य करतोय. की मुलांना तुम्ही प्रभूमध्ये, काय म्हटलेलं आहे बायबलमध्ये? प्रभूमध्ये तुम्ही आई बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे काय आहे? योग्य आहे, चांगलं आहे, एकदम सुंदर आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. मला चला तुम्ही आपल्या आईच्या आज्ञेत राहा, आपल्या आईचा सन्मान करावा, हे योग्य आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देणार, देव तुम्हाला आशीर्वादात वाढवणार. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. आज आईचा दिवस आहे. जर तुमच्याकडे जास्त पैसा आहे तर तिला सोनं सुद्धा गिफ्ट देऊ शकता. हालेलुया. है का नाही? तिचा गळा रिकामा असेल तर तिच्या गळ्यात एक सोन्याचा नेकलेस देऊ शकता. पैसे असेल तर. हालेलुया. पण पैसे असून सुद्धा काय करायचं म्हातारीला? मग त्या म्हातारीने सुरुवात त्यावेळेस मी म्हणायला पाहिजे होतं, ह्याला घालून काय करायचंय? हालेलुया. ह्याला खाय घालून काय करायचंय? हा कोपऱ्यातच बसवणार आहे मला.
असं तिने विचार केला का? काळजाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळलं का नाही? हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर आज मदर डे आहे, आज आईचा दिवस आहे. तुम्ही कशा पद्धतीने आपल्या आईचा सन्मान करू शकता. पण काय जरी नसेल तर तिच्या आवडीचं एक काहीतरी खायचं तिला तुम्ही देऊन तिला आनंदित करू शकता. प्रेज लॉर्ड. तिला तुम्ही गिफ्ट देऊ शकता, तिला तुम्ही एक चांगली साडी देऊ शकता, तिला आवडीचं ते तिला कुठं आवडतं तिला फिरायला नेऊ शकता. तुम्हाला जिथं पाहिजे तिथं फिरायला नेला असेल, हालेलुया. तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्हाला तुमचा हट्ट पुरवला असेल. पण आज तिचा दिवस आहे, तिला तुम्ही सन्मानित करा. प्रेज लॉर्ड. मला शेजारच्याला आई म्हणजे आई असते. आईची जागा कुणी घेऊ शकत नाही, बायको सुद्धा घेऊ शकत नाही. मला की शेजारच्याला खाली नीट घेऊ शकत बसा पाहिजे. हालेलुया. मला आईची जागा कुणी घेऊ शकत नाही, आईच्या प्रेमाची जागा कुणी घेऊ शकत नाही. हालेलुया. अनेक वेळा मुलींना जास्त काय म्हटलं जातं, लग्न करून जरी गेली घरी तर तिला काय म्हणतात माहितीये, आईने शिकवलं नाही का? काय आवाज कशाचा आवाज येतो? नवरा म्हणा, सासू म्हणा, काय म्हणते, तुझ्या आईने शिकवलं नाही का? बापाचं पहिले येत नाही. काय तर तुझ्या आईनं बोलायला हेच शिकवलं का? तुझ्या आईने जेवण करायचं हेच शिकवलं का? तुझ्या आईने असंच वागायला शिकवलं का? म्हणजे सगळी जबाबदारी कोणावर येते? आईवरच येते. सगळा भार कोणावर येतो? आईवरच येतो. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. म्हणून मला शेजारच्याला आई म्हणजे आई असते. आईची जागा कुणी घेऊ शकत नाही, आईचं प्रेम कुणी मोजू शकत नाही. आईच्या प्रेमाला अंत नसतो, ती शेवटपर्यंत प्रेम करते. पण आम्ही मात्र म्हातारी कधी जाते का माहिती? ती म्हातारी तुझ्यासाठी अजून प्रार्थना करते म्हणून तर तू आहेस. ती म्हातारी तुला वाटते आहे, पण ती आई तुझ्यासाठी शुभचिंतक आहे. ती तुझ्यासाठी कधी कधी आज सुद्धा देवाकडे प्रार्थना करते. प्रेज लॉर्ड. तुमची आई जावं हे वाट बघू नका. तुमची आई दीर्घायुष्य असावी, जास्त वेळ ती राहावी का? तुझ्यासाठी ती प्रार्थना करेल आणि ती प्रार्थना देव ऐकून तुम्हाला आशीर्वाद देईल. मला क्या नाही जड वाटते, काय काय नाही, फ्रीडम वाटेल असं वाटतं. काय वाटतं? विचारणार नाही कोण. म्हातारी जरी तरी विचारते ना, एवढा उशीर काय लागला, वेळच असतं. ती प्रेम आहे म्हणून विचारते, कोणी विचारते बाहेर? हालेलुया म्हणा. मला आई विचारते, शेजारच्या मला आई विचारते, कोणी विचारते तुम्हाला? हालेलुया म्हणा. हालेलुया. जेवला का आईच विचारणार, बायको कशाची विचारते? बायको वाट बघते कधी जेव्हा म्हणतात मला. प्रेज लॉर्ड. वाढत राहते हिने मला म्हणावं खा म्हणून, पण ती खात खाऊन जात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर इफिसकरामध्ये आपला बाप आपल्या आईचा सन्मान मान राख यासाठी की तुझे कल्याण व्हावे. तुझं काय व्हावं? कल्याण व्हावं. आणि पृथ्वीवर तू काय होशील? तू दीर्घायुष्य असावे, अभिवचन असावे, हीच पहिली आज्ञा आहे. हालेलुया. तू दीर्घायुष्य असावं, तुझं कल्याण व्हावं, तुझं चांगलं व्हावं यासाठी तू आपल्या आईचा काय कर? मान ठेव. ते आपल्या आईचा सन्मान ठेव. प्रेज लॉर्ड. आणि देवाला धन्यवाद की काही दिवस देवाने असे फेमस केले की किंवा एकाला बुद्धी आली, त्यांनी काढला हा दिवस, आईचा सन्मान करण्याचा दिवस त्यांनी ठरवला. आणि मे मध्ये नाही का 1907 साली आम्ही पाहतो की 12 मे असं नाही का 1907 साली ह्या एकाला नाही का एक विचार आला आणि त्या व्यक्तीने हा दिवस साजरा करायचं ठरवलं. आणि मग चर्च मध्ये साजरा होऊ लागला, अनेक गावामध्ये, अनेक शहरांमध्ये, देशामध्ये, हा सर्व ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की आईला आदर आणि सन्मान देण्याचा, आनंदित करण्याचा दिवस ठरवण्यात आला. आणि सगळीकडे आज आईचा सन्मान केला जातो. प्रेज लॉर्ड. आणि आज आपल्या आईचं प्रेम आठवण्याची गरज आहे. आमेन. आणि म्हणून त्या प्रत्येक गोष्टीची आठवण्याची गरज आहे. पण लक्षात घ्या, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जे आईनं जे तुम्हाला पहिल्यांदा मला वाटतं आज आताशिक नर्सरी सुरू झाली आहे ना, आताशिक नर्सरी सुरू झालेली आहे. पण पहिल्याच्या काळात तुम्हाला आणि मला नर्सरीमध्ये टीचर आपली आईच होती.
म्हणा, तुमची नर्सरीची टीचर, ज्युनियर केजीची टीचर, सिनियर केजीची टीचर आईच होती. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. है की नाही? 3 वर्ष टीचर कोण होतं? जुन्यांना सांगतोय, जुने खोड म्हणा. हालेलुया. तुम्ही मजबूत आहात. गावरान खाऊ घालून तुम्हाला मजबूत ठेवले आहे ना. प्रेज द लॉर्ड. आणि आज नाही का 3 वर्ष, पण तरी पण आज जरी नवीन जमाना आहे आणि नाही का सिनियर नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी हे 3 वर्ष, पण त्याच्या अगोदर जन्मताच नाही का संगोपन करणारी, हालेलुया, जन्मताच सांत्वन देणारी, जन्मताच नाही का प्रत्येक गोष्टीला वळण देणारी, कसं झोपायला पाहिजे है ना, कसं उठायला पाहिजे, चालाय कसं पाहिजे, पडल का उठल नाही का, पडल का काहीतरी लागल का, मोडल का, ही सगळ्यात जास्त काळजी करणारी देवानंतर तुमची आई आहे. हालेलुया. तुम्ही लग्न झाला नाही, ही देवाची नंतर आईची कृपा आहे तुमची. तुम्ही आंधळ झाला नाही, कशामुळं? देवाची कृपा आणि तुमच्या आईची पण कृपा. प्रेज लॉर्ड. तुमचं नाक चांगलं काय काय सरळ आहे बघा, वाकडं होऊ दिलं नाही, देवाचीच कृपा आणि आईचीच कृपा. प्रेज लॉर्ड म्हणा. नाकाला सुद्धा जपलेत काय काय, माझ्या बापड्याचं नाक चांगलं राहावं, माझ्या पोरीचं नाक चांगलं राहावं, चांगल्याने पसंत करावा. हालेलुया. है की नाही? काय आई पोटामध्ये असताना पोरगी असत तर चांगलं चांगलं खाणार का, काळी नको, चांगली व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे आईचं जे प्रेम आहे ते कुणी समजू शकत नाही, लक्षात घ्या. पण तरी पण दुर्लक्ष केलं जातं. हालेलुया. तरी पण दुर्लक्ष केलं जातं. तुमच्या प्रत्येक तुम्हाला पहिलं बोलायला शिकवणारी कोण आहे माहितीये का? टीचर नाहीये. तुम्हाला बोलायला शिकवणारी तुमची टीचर नाहीये. सगळ्यांना, पुरुष आणि स्त्रियांना सगळ्यांना सांगतो, तुम्हाला पहिलं बोलवणारी आणि मार्गदर्शक कसं नाही का एक एक शब्द शिकवणारी ही आई आहे. हालेलुया म्हणा. हात तुमचं करू. हालेलुया. तुम्हाला बोलायला शिकवणारी म्हणा, मला बोलायला शिकवणारी माझी आई आहे. प्रेज लॉर्ड. चालायला शिकवणारी आई आहे. प्रेज लॉर्ड. कुठं बसायचं, काय कसं खायचं हे शिकवणारे कोण आहे? आई आहे. बऱ्याच वेळा मोठं होईपर्यंत शाळेत जरी जायचंय तर डबा काय मुलाला आवडतं, आपली आवड बाजूला ठेवून आपल्या मुलाला काय आवडतं ते डब्यात करून देणारी ही तुमची आई आहे. विसरला का? मला शेतात विसरला का? आवडणारे पदार्थ, आवडणाऱ्या गोष्टी डब्यात बांधून देणारी ही तुझी आई आहे. बापाला भांडू भांडू मला की जरा बापाला भांडू भांडू हे आणायचं घरी. हालेलुया. वडिलाला भांडू भांडू, आईला माहितीये काय आवडतं पोराला, वंशाचा काय दिवा, चांगला दिवा लावायला पाहिजे म्हणून. हालेलुया. खास करून आई जास्त मुलाला प्रेम नाही का, वंशाचा दिवा आहे माझा, पण तो दिवा काय करतो, कोपऱ्यात ठेवतो. हालेलुया. हालेलुया. ती वंशाचा दिवा म्हणून खूप प्रकारे दिला, जे आवडतं ते प्रत्येक डब्यात. पण आज मदर डे आहे, आज मायवर दिन आहे, तिला आवडते तर तुम्हाला माहिती आहे का? हालेलुया म्हणा. तिला आवडते तर तुम्हाला माहिती आहे का? किंवा किती दिवस तुम्हाला सांगत असेल की मला हे पाहिजे. हालेलुया. हालेलुया. एखाद्या प्रेमिकाने सांगितलं तर मला हे पाहिजे, नाही मी तारे तोडून आणतो तुझ्यासाठी. तेरे लिए क्या लाऊंगा? तारे नको, पहिले आईला काय पाहिजे ते तोडून आणून दे. हालेलुया म्हणा. एक गुलाबाचं फुल नेऊन देऊ शकता तुमच्या आईला आणि म्हणू शकता
आई तुझे आभार मानतो, तू माझ्यावर प्रेम केलं. आई तुझे मी आभार मानतो, तू मला तू सांभाळलं. आई तुझे मी आभार मानतो, तू मला 9 महिने बाळा नाही का मला तुझ्या पोटात सांभाळलं, जन्म दिला. जन्मानंतर सुद्धा मला तू वाढवलं, तुझ्या कुशीत घेतलं. कुणाचा हात लागला तरी मी सांत्वन पावत नव्हतो, पण आई तुझा हात मला लागताच मी सांत्वन पावत होतो, मी शांती पावत होतो, मी रडायचं गप्प बसायचो. कुणाचा हात लागल्यावर मला लागली कृषी शांत राहतं. हालेलुया. कुणाचं बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, लेकरू जर लागलं तर कुणाच्या हातात थांबत नाही, पण ज्यावेळेस आईची ऊब लागते, आईची मायाचा हात लागतो, आईच्या कुशीत लेकरू जातं, त्यावेळेस ते लेकरू शांत राहतं. कारण त्याला कळतं आईचं सानिध्य, आईचं जागा कोणी घेऊ शकत नाही. मला घ्या हालेलुया. मला शरीराच्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, आईच्या प्रेमाची जागा कोणी घेऊ शकत नाही. हा, बायकोला आवडत नाही बरं का, भाजी कशी केली आईसारखी नाही केली, बघा कशी चिडती ती. मी खरं सांगतो तुम्हाला, कुठं नाही सांगतो. हालेलुया बोला की हालेलुया. तुम्ही कधी म्हणा माझ्या आईसारखं, सगळेजण तसंच म्हणतात. की जण म्हणतात माझ्या आईसारखी भाजी होऊ शकत नाही. मी म्हणतो बाबा हालेलुया, मी नेहमी म्हणतो घरात माझ्या वांग्याचं नाही का खारं वांग माझ्या आईसारखं कोणी करू शकत नाही, असं बोलत राहतो. हालेलुया. तोडच नाही म्हणा, तोडच नाही, कारण ती आईची टेस्ट आहे. प्रेज लॉर्ड. काय एवढं टाकत नाही, पण नाही का काय माहित नाही, पण असं नाही का म्हणा आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणा की नाही भाजी आहे ना माझी आईच करणार तशी भाजी. की जण आवडतं आपल्या आईची भाजी. हा, ती म्हातारी करा की बायको बघत असली तरी काय होते. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही, आईची जागा कुणी घेऊ शकत नाही. आज जर वय जरी झालं पण ती भाजी करते तुमच्यासाठी. कबरत दुखतंय तरी पण ती म्हणणार बाई माझं पोरग कामावर नाही बाई. मग तिला त्याला आवडतं, आज मला त्याच्या आवडीचं लय करायचं, लय चेहरा उतरलाय मनातल्या मनामध्ये, ह्या बाईनी चौदारच भाजी करणार. पण बायकोला वाटतं मी चौदारच करते, पण आईला वाटतं ना प्रेम आहे ना. हालेलुया. मग ते पोराचा चेहरा जरा लेस उतरलाय, लेस पोरं कमी उलाले, जरा भाज्या करते जरा 2 दिवस मी जरा. मग ती भाज्या करते, एखादी भाजी करते. बरोबर आहे की नाही सांगा. मग ती भाजी करते आणि मग पोरग येऊन खाल्लं, आज बरं वाटलं. हालेलुया. आज बरं वाटलं. मग तिकडं आग लागती दुसरीकडच. हालेलुया. आज लय खाल्लं पोट भरून, पण माहित नाही बिचाराला कोणी केली भाजी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ही काय आहे प्रेम. शेवटपर्यंत कितीही बदल झाला है की नाही, जन्मापासून किती जरी बदल झाला पण आईचं प्रेम नाही बदलत. हालेलुया म्हणता. हालेलुया म्हणता का. हालेलुया. आवाज काढून हालेलुया. आज अनेकांना जाणीव नसते है ना, पण आज तुम्हाला ही जाणीव व्हावी. आज ही देव परमेश्वर तुम्हाला जाणीव करून देतोय की तुमच्या आयुष्यात देव म्हणतो की माझ्यानंतर ना मी तुमच्या आईच्या द्वारे तुमच्यावर जास्त प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. देवाने तुमच्यावर प्रेम केलं, पण तुमच्या मला सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर या जगामध्ये देवाला म्हणायचं माझ्याद्वारे, म्हणजे देवानी या जगात त्यानंतर प्रेम ठेवलं ते आईच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. एक आईच्या द्वारे लक्षात घ्या, जेणेकरून जास्त काळजी घेणारी, जास्त लक्ष देणारी, जास्त सगळ्या गोष्टी नाही का लक्ष देणारी ही आई म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. जास्त लक्ष देणारी, जास्त तुमच्यावर प्रेम करणारी, तुमच्या चेहऱ्यावर बघून सुद्धा तिचा मूड कळ ती मूड तिचा हे होतो. तुम्ही जर आनंदित दिसला तिला खूप आनंदित वाटणार. पोरग आनंदित आहे समाधान आहे. पोरग कुठं टेन्शन दिसलं तर तिच्या हृदयात बी टेन्शन येतं. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आईचं प्रेम मला शेजारच्या निस्वार्थी प्रेम असतं. हालेलुया. हालेलुया म्हणा. पण आईनं पण काय आईनं पण आज शिकलं पाहिजे की निस्वार्थीच प्रेम करणारी आई पाहिजे. येशूने पहिला चमत्कार केला. पहिला येशूने चमत्कार केला आपल्या आईच्या सांगण्यामुळे. आपल्या आईचा विश्वास होता.
आपल्या आईचा एक विश्वास होता आणि आपल्या आईनं जी काय त्या ठिकाणी लक्षात घ्या, बायबलमध्ये आम्ही पाहतो की योहानाचं शुभवर्तमान त्याचा दुसरा अध्याय आपण काढूया. योहानाचं शुभवर्तमान त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन आपण कोणतरी पटकनी वाचूया. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. बघा, आमंत्रण खूप महत्वाचं आहे. हालेलुया म्हणा, बोला प्रेज द लॉर्ड म्हणा. आमंत्रण खूप महत्वाचं आहे. आणि येशूला, आणि विशेष म्हणजे येशूच्या आईला आमंत्रण त्या ठिकाणी होते. बघा, वडीलधाऱ्या माणसांना आमंत्रण करणं आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर सन्मान करणं किती गरजेचं असतं. प्रेज द लॉर्ड म्हणा, हालेलुया. है की नाही? मोठ्या महत्वाचा कार्यक्रम आहे लग्नाचा, आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमाला आम्ही पाहतो की येशूच्या आईला आमंत्रण आहे आणि येशूला पण तिथं आमंत्रण आहे आणि मग येशू बरोबर त्याच्या शिष्यांना पण आमंत्रण आहे. पण या सगळ्यात महत्वाचा आदर स्थान आम्ही पाहतो येशूच्या आईचा त्या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी पाहतो. आणि या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये पाहतो की येशूची आई तेथे होती. म्हणजे महत्वाच्या कार्यक्रमामध्ये वडीलधारे वृद्ध आई असणं हे आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. मला काय आमेन. तुमच्या यशस्वी कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढे येऊन चांगल्या वाटचालीमध्ये आईचं स्थान खूप मोठं महत्वाचं आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, या ठिकाणी जर येशूची आई नसती व नाही का एक वृद्ध मान सन्मान ज्यांना दिला पाहिजे, जर तिथं आई नसती, तिथं मान सन्मान नसता, तर या लग्नामध्ये नक्कीच गोंधळ झालेला असता. मला प्रेज लॉर्ड म्हणा. कोणत्याही कार्यक्रमामध्ये वडीलधारी माणसं नसले, कार्यक्रम गोंधळात झाला म्हणायचं. गोंधळच झाला म्हणायचं. भांडणं तर हो, किरकिर तर हो, काहीतरी हो, गरम रक्त. हालेलुया. पण ज्यावेळेस वडीलधारे आई वडील सर नाही का असे माणसं असतात, तो कार्यक्रम आशीर्वादित पार पाडतो. मला काय आमेन. कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आईचा आपल्या वडिलाचा आपण आदर केला पाहिजे. हालेलुया. आणि या लग्नामध्ये पाहतो की येशूच्या आईचा आदर, येशूची आई या ठिकाणी आहे. आणि मग येशूच्या आईला समजलं की या लग्नामध्ये एक समस्या उत्पन्न झालेली आहे. या लग्नामध्ये अशा प्रकारे अडचण आलेली आहे की कारण जो भोजन आहे, जे जेवण आहे, जो द्राक्षरस आहे, तो संपलेला आहे. आणि तो द्राक्षरस संपल्यामुळं आम्ही पाहतो की येशूची आई जी आहे ती येशूकडे येऊन म्हणते की त्यांचा काय झालेला आहे, द्राक्षरस संपलेला आहे, त्यांना द्राक्षरस नाहीये. आणि मी या ठिकाणी पाहतो की येशू म्हणतो की आता मी काय करू, है ना, माझा काय संबंध यायचा, मी काय भोजन कारभार आहे का. पण तिचा विश्वास होता. येशूला तिने जे वाढवलं होतं, येशूला तिने जे संगोपन केलं होतं येशूचं, प्रेज लॉर्ड, तिला विश्वास होता येशू इथं चमत्कार करणार. प्रेज लॉर्ड. आपल्या मुलाबद्दल कुणी काही जरी बोलले, पण आईची एक आशा असते की ती आपल्या मुलाबद्दल कधीच वाईट बोलत नाही, आपल्या मुलाला नाही का प्रोत्साहन करते. हालेलुया. अख्ख्या जगाने तुमचा कधी अपमान केला असेल, पण तुमच्या आईनं तुम्हाला धीर दिला, तुमच्या आईनं तुम्हाला प्रोत्साहित केलं, तुमच्या आईनं नाही का जगाने नाव ठेवलं, पण तुमच्या आईनं नाव ठेवलं नाही, तर तुम्हाला बाळ म्हणून, तुम्हाला लेकरू म्हणून जवळ घेतलं, तुमचं सांत्वन केलं, तुमचा आदर केला. मला काय आमेन. हालेलुया. आपल्या मुलावर आपल्या येशूच्या आईसारखा आपण विश्वास ठेवणारे पाहिजे. मला काय आमेन. है की नाही. विश्वास ठेवणारे पाहिजे. मला शेजारच्याला तुमच्या आई शत्रू नाही, मोठ्याने म्हणा की तुमची आई शत्रू नाही, तुमची आई खरी मैत्रीण आहे, मित्र आहे, खरं प्रेम करणारी आहे. पण काय त्यांना शत्रू वाटते. हालेलुया. मग या ठिकाणी येशूच्या आईचा जो विश्वास आहे, आणि मग येशूच्या आईने काय सांगितलं माहितीये का, एक वचन वाचा, तिसरं वचन वाचा त्या ठिकाणी, तिसरं वचन. द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्याच्याजवळ काय नाही, द्राक्षरस नाही. आणि या ठिकाणी 5 वचन वाचूया, काय म्हटलेलं आहे. त्याची आई चाकरांना म्हणाली, मग त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. बघा प्रेज लॉर्ड.
आज तिचा सल्ला काय आहे? आईचा एक येशूची आई एक मला वाटतं 50 वय झाला असेल, 50 वय असेल कदाचित, है ना, वृद्ध आहे. प्रेज लॉर्ड. आणि ती आई त्या चाकरांना म्हणते, येशू माझा पुत्र जे काही सांगतो ते तुम्ही करा. एक तिचा सल्ला, एक तिचं मार्गदर्शन. आज अनेक वेळा काय होतं माहितीये का, आईचा सल्ला नको वाटतं काही ना, आईचं मार्गदर्शन नको वाटतं आता. पण सगळ्यात निस्वार्थी खरा प्रेमाचा सल्ला आपल्या आईचा असतो, लक्षात घ्या. हालेलुया. या वचनातनं एक हेच बोध आपण घेऊ शकतो, लक्षात घ्या. चमत्कार यशस्वी व्हायचा आहे तर आपल्या आईचा सल्ला, आपल्या आईची शिकवण हीच सगळ्यात महत्वाची आहे. पहिलंही शिक्षिका, पहिलंही मार्गदर्शक, पहिलंही चांगलं नाही का सगळ्या गोष्टी शिकवणारी ही तुमची आई आहे. आणि आज सुद्धा वृद्ध जरी झाली आहे पण ती आईचा सल्ला तुम्ही लक्षात घ्या, मोलाचा असतो, विसरू नका. त्या आईचा सल्ला, आज तीच आई चाकरांना म्हणते की येशू जे सांगतो ते तुम्ही करा, जे सांगतो तुम्ही करा. आज ती जर आई तिथं नसती त्या लग्नात तर चमत्कार झाला असता का? पण येशूच्या आईने सांगितलं ना की तुम्हाला जे येशू सांगतो ते करा. आणि मग येशूने सांगितलं पाणी काय पडवा, असं काय म्हटलेलं आहे? तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण, 6 दगडी रांजण यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. ठेवले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. बघा, आता येशूच्या आईने सांगितलं की येशू जे सांगतो ते तुम्ही करा. मग आता यांनी कुठलाही प्रश्न न करता आपल्याला जर येशूच्या आईने वृद्ध आई आहे है ना, तिला मान त्या लग्नामध्ये होता आणि जे सांगतात ते करत राहिले. ते हालेलुया. जे सांगतात ते करत राहिले. येशू सांगतो ते पाणी भरले त्यांनी पाणी. जे सांगतात ते केलं. पुढे बघा, मग त्याने त्यांना सांगितले, परत आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. आणि भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले आणि नेले. बघा, जसं येशू सांगतोय तसं ते करत आहे. कारण त्या चाकरांना काय सांगितलं होतं? येशूच्या आईने सांगितलं होतं जे तुम्हाला येशू सांगतो ते करायचंय तुम्हाला, आणि ते करत आहे. हालेलुया. वडीलधाऱ्यांचं ऐकणं सुद्धा हा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूमध्ये एखादं चांगलं जर आई सल्ला सांगते, काहीतरी शिकवते तर त्याचं ऐकलं पाहिजे. आमेन का? मग या ठिकाणी मी पाहतो की मग त्यांनी नेलं, भोजन कारभाऱ्यास दिलं आणि मग द्राक्षरस बनवलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले, तो द्राक्षरस कुठला आहे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना काय होते? ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येथेचे प्याले मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत काय केलाय? ठेवला आहे. आणि येशूनी गालिलातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून आपल्या गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर काय ठेवला? पहिला चमत्कार कुणामुळे झालाय? एक आई. किती विशेष गोष्ट आहे. पहिला येशूने चमत्कार केला. पहिला सुरुवात चमत्काराची आणि ती येशूच्या आईमुळे, आईचा सन्मानामुळे. हालेलुया. आईचा आदर राखल्यामुळं जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवणारा, प्रार्थना करणारा व्यक्ती, जो आपल्या आईचा आदर करतो त्याला येशू खूप आशीर्वादित करतो. जो आपल्या आईचा सन्मान करतो येशू त्याचा खूप आदर करतो. जो आपल्या आईचा आदर करत नाही, सन्मान करत नाही, येशूला त्याच्याबद्दल आनंद नाही, अजिबात आनंद नाही. हे ऐकून घेऊ नका, एक सत्य आहे. येशूने पहिला प्रारंभ चमत्कारच केला आपल्या आईमुळं. हालेलुया. आपल्या आईचा सन्मान म्हणून योबाच्या पुस्तकात 8वा अध्याय काढूया. योबाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 8 वर्षापासून पुढे आपण पाहतो की योबाला सुद्धा त्या ठिकाणी काय सांगितलं की आम्ही वडीलधाऱ्याच्या आदर करावा आणि त्याचं ऐकावं किती महत्वाचं आहे. वाचूया. 8वा अध्याय 8 वचन. मागल्या पिढीच्या लोकांना विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लावला त्याकडे लक्ष दे म्हणतोय परमेश्वराचं वचन. मागल्या पिढीच्या लोकांस विचार म्हणतो बायबल. मागच्या पिढीच्या लोकांना काय कर? विचार. आणि पुढे त्यांनी शोध कसा लावला त्याकडे लक्ष दे. प्रेज लॉर्ड.
पुढे वाचूया. आपण तर कालचे आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. आपले पृथ्वीवरचे दिवस छायारूप आहेत. आपण कालचे, आपण आताचे. पण आपल्या आई वडिलांनी, आपल्या आईनं जास्त नाही का अनुभव त्यांना आहे, आणि म्हणून त्यांना विचार, कोणती गोष्ट त्यांना विचार, जरी ते वृद्ध आहे, जरी ते म्हातारे आहे, प्रेज लॉर्ड, पण त्यांना जो अनुभव आहे ते तुला नाही. बायबल सुद्धा स्पष्ट सांगतं. हालेलुया. मग पुढे काय म्हटलेलं आहे? ते तुला शिकवणार व सांगणार नाहीत काय? तुला सांगणार नाहीत काय? ते आपले हृदय तुला कळवणार नाही, ते तुला आपले हृदय तुला कळवणार नाहीत काय? प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये आम्हाला स्पष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं की ते तुला शिकवणार, ते तुला कळवणार, ते तुला सांगणार, तुला सगळ्या गोष्टी, ते तुला आपल्या हृदयातल्या गोष्टी कळवणार, तुला शिकवणार. हालेलुया. काही गोष्टी कळत नाही तर आपल्या आईला विचार, ते सांगतील तुम्हाला. काय गोष्टी समजत नाही, आपल्या आई पुढे जावा आणि मला प्रार्थना कर माझ्यासाठी. माझ्या या विषयासाठी काय कर? प्रार्थना कर. इथं मला कळत नाही यासाठी विनंती, प्रार्थना करायला सांगा. आज सुद्धा मी मोठमोठे जे देवाचे सेवक पाहिलेत ना, आज सुद्धा ते प्रचारामध्ये कधी कधी सांगताना मी ऐकलंय की ते सेवेला एखादी मीटिंग आहे आणि मीटिंग करण्या अगोदर ते आईकडे जातात आणि आशीर्वाद घेतात. आईकडे जातात, ते आईकडनं प्रार्थना करून घेतात. देवाचे मोठे सेवक डॉक्टर हिजकिया फ्रान्सिस, ते त्यांच्या आयुष्यात ते सांगतात की सेवा होण्या अगोदर किंवा फोनवर म्हणा, कशावर तर म्हणा, ते पहिला आईकडून, वडिलाकडून प्रार्थना करून घेणार, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेणार, आणि मग स्टेजवर प्रार्थना करायला जाणार, मग स्टेजवर संदेश सांगणार. हालेलुया. ते सांगतात की आईचं प्रेम असं की वडील कितीतरी मारायचं तर त्या मारापासून वाचवण्यासाठी आईची धडपड, बाबाचा मार बसू नये म्हणून आईचं पांघरून घालणं हे काम. हालेलुया. मला शेजारच्याला, आई म्हणजे आई असते, आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी आईच्या द्वारेच परमेश्वराला मार्गदर्शन करायचं आहे तुम्हाला. आमेन का? आणि म्हणून अजून काही गोष्टी आपण पाहूया. महत्वाचं म्हणजे शेजारच्याला म्हणा, आई तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. आणि आईनं पण हेच केलं पाहिजे, आपल्या लेकरांना पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. आज ज्या काही यशस्वी लोक आहेत त्यांना पुढे जाण्यास मदत करणारी त्यांची आई, त्या आईचे चांगले विचार, त्यामुळं ते पुढे आहेत. आणि मग आईची भूमिका काय असते की ते आपल्या लेकराला पुढे जाण्यास काय करते? मदत करते. ती कधीच मागं वळत नाही आपल्या लेकराला. जगात अनेक गोष्टी आहेत की मागं वळतात. अनेक लोक आहेत, सख्खे नातेवाईक सुद्धा मागं वळतात. पण आई कसं, तुम्हाला देवाने दिलेलं दान आहे, वरदान आहे. मित्र म्हणतो वरदान. हालेलुया. देवाने दिलेलं दान आहे की ती कधीच अंतःकरणापासून तुम्हाला मागं वाढण्याचा प्रयत्न करणार नाही. तिचं प्रेम हे निस्वार्थी प्रेम असतं. ते नेहमी पुढे जाण्यास मदत करते. हालेलुया. कधीच असं समजू नका की आई जर तुम्ही 2-3 लेकर आहात, पण तिच्या हृदयात एकच प्रेम असतं की माझ्या लेकर पुढे जावे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी पुढे जाण्यास ती मदत करते. आणि दुसरं महत्वाचं, पहिलं जे आईची भूमिका काय की आपल्या लेकराला पुढे जाण्यास, है की नाही, पुढे चमकवण्यास, त्याला सजवून पुढे नेण्यास, है ना, सगळ्या गोष्टी पुढे जाण्यास मदत करणारी ती काय आई आहे. तेच खरं प्रेम आहे. खरं प्रेम म्हणजे काय की प्रेम म्हणजे काय की पुढे जाण्यास आपल्या लेकराला मदत करणं. हालेलुया. बोला हालेलुया. आणि दुसरं महत्वाचं मी तुम्हाला आता सांगतोय की दुसरं महत्वाचं आहे, आत्मविश्वास वाढवते. जगात खच्चीकरण केलं जातं, पण घरात मात्र आई आत्मविश्वास वाढवते. आपल्याला कसा त्या बाहेरच्या लोकांचा सामना करावा, कसा नाही का, घर सोडून गेल्यानंतर आम्ही कसं राहावं, कशा प्रकारे आम्ही करू शकतो, आम्हाला ती आत्मविश्वास वाढवणारी कोण आहे? आई आहे. आणि आईची भूमिका तीच असणं गरजेचं आहे की आपल्या लेकरांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.
कधी कधी टीचर शाळेमध्ये बोलून सुद्धा अनेक वेळा नकारात्मक गोष्टी आपल्या लेकराबरोबर बोलतात, पण आई ती मनात ठेवून घरामध्ये एक आत्मविश्वास वाढायचं काम करते. पण दुःखाची गोष्ट काय काय आई आहेत ना, तो माकडच आहे, तो उंदीरच आहे, सैतानच आहे. असे पण काय आहेत ना, काय काय ठराविक काय टक्केवारी आई हे उंदरा असं म्हणणाऱ्या, मग ती उंदरीच बनते. हालेलुया. असं काय काय आई शब्द वापरतात, ते खच्चीकरण करतात त्या लेकराचं बी काय काय. बरं, एक चांगली आई पण होणं गरजेचं आहे पुढे जाण्यास. हालेलुया म्हणा. एक चांगली आई पण होणं गरजेचं आहे की आत्मविश्वास वाढवण्यास. प्रेज लॉर्ड. हात उंच करून म्हणा हालेलुया, हालेलुया, मोठ्याने हालेलुया. धन्यवाद द्या की तुमच्या आईने तुम्हाला अशा काही गोष्टी बोलल्या नाही, तुम्हाला सांभाळ. काय काय तुम्ही आई बोलताना बघत असाल, पण तुमच्या आईबद्दल धन्यवाद द्या ना मग तुम्ही, किंवा माझ्या आईनं मला असं कधीच कोसलं नाही, है ना. हालेलुया. म्हणून दुसरा महत्वाचं, तिसरा महत्वाचा विषय आहे अटीशिवाय प्रेम करणारी आहे. अटीशिवाय कुठली आट न ठेवता प्रेम करणारी आई असते. पण आता बदलले, तू असं करशील तर मी तुझ्यासाठी असं करेन, तू असं करशील तर मी तुझ्यासाठी असं करेन. हे आट ठेवून प्रेम करतात. पण आईचं खरं प्रेम काय माहिती आहे, कुठल्याही प्रकारे आट नाहीये, कुठला नियम नाही, असं प्रेम करतात. हालेलुया. आपल्या लेकरांवर कसलीही आट न ठेवता, कसलंही सीमा न ठेवता, है ना, हे असं कर तसं कर, ह्या पलीकडे प्रेम करणार आई वडिलांचं जीवन पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणता. कसं प्रेम केलं पाहिजे लेकरांवर, कोणतीही आठ न ठेवता. प्रेज लॉर्ड. इथं असं आपण पाहतो की तू जर असं असं तू पूर्ण झाला, 10वी केली, तुला काय करेल मी स्कूटी घेऊन दे. हालेलुया. कधी कधी द्यायचं असतं, पण आई वडील काय म्हणतात, तू 10वी काढ, तुला काय देईल, मोबाईल देईल. द्यायचं असतं, पण त्यांनी काढावं, चांगला अभ्यास करावा, म्हणून पण कधी कधी असं असतं. हालेलुया. पण आटीशिवाय प्रेम करणार. कसं प्रेम करणार, कसली आट न ठेवता प्रेम करणार. आणि चौथा महत्वाचं, पहिलं पुढे जाण्यास मदत करा आपल्या लेकरांना. हालेलुया. दुसरं आत्मविश्वास वाढ आपल्या लेकरांचा. तिसरं आटीशिवाय प्रेम करा. कसली आट नका ठेवू, तर प्रेम नेहमी करा. प्रत्येक वेळेस प्रेमामध्ये अवेलेबल असा, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम करा. चुकले तरी लेकर त्यांच्यावर प्रेम करा. आमेन म्हणा का. हालेलुया. आज आम्ही चुकलो तरी आईनं प्रेम केलं. आम्ही चुकलो नाही का, कित्येक वेळा चुकलो, लहानापासून आता मोठेपर्यंत चुकतोय, तरी पण आईचं प्रेम कमी आहे का. हालेलुया. मग तरी पण आज अजून सुद्धा परमेश्वर वचनातून शिकवतोय की आम्ही कसली आट न ठेवता, कसली डिमांड न ठेवता आम्ही आमचं प्रेम कायम ठेवलं पाहिजे. आमेन का. हालेलुया. आणि पुढे चौथा मुद्दा जो आहे, त्यांना असं प्रेम करा की त्यांना एक जागा पण त्यांच्यासाठी निर्माण केली पाहिजे. काय केली पाहिजे, असं म्हणतात या ठिकाणी, जागा. म्हणजे प्रेम असं आहे की ते नेहमी जागा देतं. काय देतं, जरी चुकलं मुलगा, चुकलं लेकरू, त्याला जागा देणं. हे तुला जागा नाही, आता तू स्थान नाही माझ्या जीवनात, हे स्थान नाही. हे झाला द्वेष, हा झाला प्रेमाचा येड. पण प्रेम हे काय की एक चुकलं तरी पण एक जागा देतो त्याला. काय देतो, परमेश्वर काय देतो, एक जागा देतो. कुठली जागा देतो, जरी आम्ही चुकलो, पश्चाताप करतो का नाही देवाकडे आम्ही, सांगा ना, पश्चाताप करतो का नाही, तेव्हा मला क्षमा कर, मी चुकलो. मग देव त्याला जागा देतो का नाही. हालेलुया. देव काय म्हणतो, वेलकम परत एकदा. का देव म्हणतो जागा नाही माझ्याकडं. आज आम्ही चुकलो आणि रात्री तुम्ही एका घडीत एखादी चूक होती, आठवड्यात काहीतरी चूक होती, देवाला म्हणता देवा मला क्षमा कर, इथं चुकलो मी, इथं वाईट वागलो. आणि देव मग त्याच्या प्रेमाने जवळ घेतो का लांब ढकलतो. शेजारच्याला म्हणा, देवासारखं प्रेम करणारी व्यक्ती व्हा. हालेलुया म्हणा. मला देवासारखं प्रेम करणारी व्यक्ती व्हा. देवासारखं पश्चाताप करण्यासाठी
जागा देणारी व्यक्ती व्हा. पश्चाताप करण्यास जागा द्या, त्यांना वेळ द्या. हालेलुया. नाही का, कधी कधी आम्ही आमच्या लेकरांना एक जागा पण दिली पाहिजे, एक वेळ दिला पाहिजे, एक स्थान निर्माण केलं पाहिजे की ह्यानी इथं चूक केली आणि तो तू पश्चाताप कर, आणि त्याला त्याच्यावर हेच एक प्रेमाचं चिन्ह आहे. आमेन का? प्रेज द लॉर्ड. हेच एक प्रेमाचं चिन्ह आहे. म्हणून लक्षात घ्या की प्रेम हे पुरवतं, पैसाच पुरवतो असं नाही, कपडाच पुरवतो असं नाही, नाही का, जेवण अन्न धान्य लागणार सगळं पुरवठा करतो. पण एखादं आपलं लेकरू चुकलं, आपलं लेकरू वाईट मार्गात आहे, मग त्याला धिक्कारत नाही, तर त्याला एक जागा निर्माण करतं की या चुकलेल्या मार्गातून चांगल्या जागेत येऊन पश्चाताप करून येण्यापर्यंत चांगल्या मार्गात चालावं. हे सुद्धा प्रेम आहे. प्रेम आहे आणि वाऱ्यावर सोडून देणं हे प्रेम नाही. लेकरांना वाऱ्यावर सोडून देऊ नका. हालेलुया. हालेलुया. देवाने पण आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं नाही. देवासारखं प्रेम करणारी आई झाली पाहिजे. आमेन का? मी तर आई पहिल्यांदा आईचं सांगतोय की आई परमेश्वरानंतर आई खरं प्रेम करणारी व्यक्ती आहे. पण कधी कधी आई पण विसरून जाते. जगातल्या संसारातल्या या सगळ्या राहाटी मानामध्ये विचारामध्ये आज अनेक गोष्टी मालिका वगैरे या सगळ्या गोष्टी घुसल्या. हालेलुया. मालिका टीव्हीच्या सिरियल या गोष्टी घुसून बिघडवतात मन, विचार, अंतःकरण सुद्धा. आणि म्हणून आज आम्हाला त्याच्या पलीकडं देवासारखं आईनं होणं गरजेचं आहे. आमेन म्हणा. देवासारखं संधी देणारी आई झाली पाहिजे. देवासारखं जागा देणारी, पुरवठा करणारी, चांगुलपण करणारी आई झाली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देव धिक्कारत नाही, मग तुम्ही आई म्हणून, वडील म्हणून तुम्ही पण धिक्कारलं नाही पाहिजे. देव आम्हाला वाऱ्यावर सोडत नाही, तसं तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या संतानाला वाऱ्यावर नाही सोडलं पाहिजे. त्यांना जवळ ठेवलं पाहिजे. होईल तेवढं जवळ ठेवलं पाहिजे. हे खरं प्रेम आहे. अटीशिवाय प्रेम करणारे व्हा. आमेन म्हणा. हालेलुया. तू चांगलं कर, मग मी तुझ्याकडे असं करेन, असं कुणी करेल ना प्रेम? नाही, असं कुणी करेल की तू असं कर म्हणजे तुझ्या काय करेल, असं करेल. पण ज्यावेळेस आम्ही वाईट करतो तरी देव आमच्यावर प्रेम करायचं बंद होत नाही, आमच्यावर प्रेमच करतो. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम हे कृपा करणारं प्रेम आहे. काय करणार? कृपा. कृपा म्हणजे काय? जिथं पात्रता नाही तिथं स्वीकार. हालेलुया. काही लोक लिहितात आई वडिलांची कृपा. का तुमच्या आई लेकरावर तुमची कृपा आहे का? प्रेमाचा एक भाग आहे ती कृपा. हालेलुया. कृपा म्हणजे जिथं आम्ही लायकीचे नाही तरी पण ती कृपा आम्हाला लायकीची बनवते. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. हालेलुया म्हणा. हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. पहिला आम्ही पाहतो मनाच्या जरा पहिली गोष्ट, मुलांना पुढे जाण्यास मदत करा. दुसरं, त्यांचा आत्मविश्वास वाढवा. तिसरं, अटीशिवाय प्रेम करा. चौथं, त्यांना पुरवठा करा. सगळ्या गोष्टीची पुरवठा करा, है ना. पश्चाताप करण्यास त्यांना जागा द्या. हालेलुया. आणि पाचवं, एक प्रेमामध्ये कृपा करणारे व्यक्ती व्हा देवासारखं. हालेलुया. आणि सहावं, प्रेम हे क्षमा करणार आहे. काय करणार आहे? जो व्यक्ती प्रेम करतो, जी आई प्रेम करते ती क्षमा पण करते. काय करते? सोडून देते. तेच ठेवत नाही मनात. हालेलुया. खरं प्रेम काय असतं माहितीये माणसाचं? ते क्षमा करणं खरं प्रेम. देवाचं प्रेम कसं आहे तसंच आईचं प्रेम पाहिजे. मग देवाचं प्रेम काय की त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणून आमच्यासाठी एकुलता एक पुत्र दिला, आणि त्या पुत्राच्या रक्ताद्वारे, त्या बलिदानाद्वारे परमेश्वराने सगळ्या पापाची आम्हाला क्षमा केलेली आहे. हालेलुया. सगळ्या पापाची आम्हाला देवाने क्षमा केली. असंच ते प्रेम महत्वाचं आहे. आज तेच आईमध्ये, वडिलांमध्ये हे प्रेम असणं गरजेचं आहे. आईचं प्रेम हेच असणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या आईनं आपल्या जबाबदारीनं आपल्या लेकरांना पुढे वाढण्यास. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की नीतिसूत्र 22वा अध्याय आणि 6 वचनामध्ये बायबल सांगतं की तू आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप त्याला शिक्षण दे. वाचा.
मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. मुलाच्या स्थितीस अनुरूप त्याला शिक्षण दे, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आमेन का? म्हातारपणी पण तो त्यापासून प्रवृत्त होणार नाही. म्हणजे आपल्या आईची जबाबदारी काय आहे की शलोमोन राजा म्हणतो की जे काही मी घडलो, जे काही मी आज आहे, ज्ञानी झालोय, देवानी मला माझ्या आईद्वारे शिकवलं. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप, जशी त्याची स्थिती आहे, जसं त्याचं वय आहे, जसं तो वाढतोय, त्याप्रमाणे त्याला शिक्षण दे. आज अनेक आयांनी शिक्षण नाही दिलं. हालेलुया. आणि ते सांगितलं मी शिक्षण काय? आपल्या आईचं खरं प्रेम, खरं प्रेमाचं शिक्षण पुढे जाण्यास मदत करणे, आत्मविश्वास वाढवणे, अटीशिवाय प्रेम करणं. प्रेज लॉर्ड. आणि एक जागा निर्माण करणं त्यांच्यामध्ये, तेच तसं घडवून आणणं की त्यांना चूक दाखवून त्यांचं ते नाही का त्यांच्या पापावर पांघरून घालून त्यांनी पश्चाताप करावा, हा पण एक उद्देश असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून नीतिसूत्र 4 अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये तो शलोमोन म्हणतो की बघा काय म्हटलेलं आहे, 2रा अध्याय 4 अध्याय 2रं वचन. कारण मी तुम्हाला उत्तम शिकवतो. कारण मी तुम्हाला उत्तम शिकवतो. माझे नीती शिक्षण सोडू नका. हा, पुढे. कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. एकुलता एक होतो तिच्यासाठी. आईसाठी मी एकुलता एक होतो, तरुण होतो. पुढे तो काय म्हणतो वाचा? ती मला शिकवी व म्हणे माझी वचने तुझ्या चित्ती राहो. माझी वचने तुझ्या चित्ती राहो. तू माझ्या आज्ञा पाळ आणि माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. आणि दीर्घायू हो. हालेलुया. म्हणजे शलोमोन हा एवढा ज्ञानी झाला, पण तो म्हणतो की माझी आई मला शिकवत होती. तिची शलोमोनाची पहिली टीचर, देवानंतर देवाने ज्ञान दिलं, पण टीचर तिची कोण होती? आई होती. हालेलुया. आणि ती त्याला आज्ञा शिकवत होती. आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या आज्ञा शिकवल्या पाहिजे, देवाची प्रार्थना करायला शिकवलं पाहिजे, देवाच्या चर्चला यायला शिकवलं पाहिजे. हालेलुया. वचनाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये शिकवल्या पाहिजे. आमेन का? हालेलुया. शलोमोनाला त्याची आई शिकवत होती. त्याची आई त्याला शिस्त लावत होती, त्याला आज्ञा शिकवत होती. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून अनुवादाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आईला आज्ञा सुद्धा दिलेली आहे. आई चांगली आईला परमेश्वराने आज्ञा सुद्धा दिलेली आहे. आणि पुढे आपण पाहूया अनुवाद 6वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, त्या तुझ्या हृदयात ठसव. त्या तुझ्या हृदयामध्ये ठसव. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि तू आपल्या मुलाबाळांच्या काय कर? मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असताना, आणि घरी बसले असताना, मार्गाने चालत असताना, मार्गाने चालत असताना, निसताना उठताना त्याविषयी बोलत जा. त्यांना बोलत जा. हालेलुया. आपल्या लेकरांच्या मनात त्यांना शिकव, त्याच्या हृदयामध्ये लिही, त्याच्या हृदयामध्ये ते शिकवत घाल म्हणतं परमेश्वराचं वचन. आणि कसं शिकव? चालताना, बसताना, उठताना, झोपताना. हालेलुया. या सगळ्या गोष्टी लेकरं तुमच्याकडे बघून शिकतात. तुमचं बसताना तुम्हाला बघतात, उठताना बघतात, सगळ्या गोष्टीकडे नजर असते लेकरांची. जास्त कुणाला बघतात नाही ते? जास्त लेकर कोणाजवळ असतं? आणि आईजवळ असतं. जास्त कोणाजवळ कोणी वेळ देतं? जास्त वडील तर काय जातो, सकाळी डबा घेतो आणि गेला बाहेर, डायरेक्ट संध्याकाळी तो. पण जास्त कोण असतं? मग आई कसं बसते, उठते, बोलते. हालेलुया. या सगळ्या गोष्टीकडं बायबल सांगतो, बसताना, उठताना, बोलताना, आहे की नाही, त्यांना तू शिकव. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटले? त्या आपल्या हातात चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटी व आपल्या फटकांवर त्याची लिही. बघा, लिही. हालेलुया. लिही. घरावर सुद्धा लिही. घरात इकडे तिकडे लिही आणि ते आपल्या लेकराला शिकव. प्रेज लॉर्ड ना. हालेलुया. तर आपल्याला आता प्रार्थनेमध्ये जायची गोष्ट वेळ आहे. तर महत्वाचं दोन्ही भाग आपण शिकलेलो आहोत. आईने कसं प्रेम करावं, आईचं पण महत्व तुम्ही शिकलेला आहात. हालेलुया. तर कळत न कळत तुम्ही आपल्या आईला कुठं दुखवलं असेल तर क्षमा मागा देवालाच. तर आपल्या जागेवर डोळे बंद करून उभा राहूया. काही गोष्टी तुम्हाला मी
सांगितल्यात, पण आज सुद्धा डोळे बंद असतात. तुम्ही हे शब्द ऐकत असताना आपल्या आईसाठी प्रार्थना करा आणि धन्यवाद द्या आपल्या आईबद्दल. आपलं मन मोकळं जरी केलं, पण खरी शुभचिंतक तुमची आई आहे. तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, आपलं मन मोकळं केलं, तर ती दुसऱ्याला सांगत फिरणार नाही, तुमच्या बदनामी करत फिरणार नाही. आज आईचं महत्व तुम्ही शिकला, पण आईनं पण आपल्या लेकरांना वाढवण्यास, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास, अटीशिवाय प्रेम करण्यात, कृपा करण्यात, क्षमा करण्यात पुढं असलं पाहिजे आईनं. आणि आजपर्यंत एक तुमची आई तुम्हाला क्षमा करत आलेली आहे. तुमच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत आलेली आहे. अनेक वेळा तुमच्या आईने तुम्हाला शिक्षा केली असेल, तुम्हाला 2 फटके मारले असेल त्या हाताने, पण त्याच हाताने त्या आईनं मायेचा हात सुद्धा तुमच्यावर ठेवलेला आहे. त्याच हाताने भोजन करून तुम्हाला घास भरवलेला आहे. त्याच हाताने तुम्हाला आंघोळ घातलेले, सजवलेलं आहे. त्याच हाताने खरं सांत्वन दिलेलं आहे. आपले हात उंच करून म्हणा, देवा तुला धन्यवाद. देवा तुझ्यानंतर माझ्या आईचा हात खरा सांत्वनदायक आहे, मायेचा हात आहे. तुझं वचन सांगतं देवा, जशी आई आपल्या लेकरावर प्रेम करते, तसं तू माझ्यावर प्रेम करतोस. देवा तुझं वचन तू दिलेलं आहेस. माझ्या प्रेमानं देव म्हणतो की जसं आई आपल्या लेकरावर प्रेम करते, तसं मी तुझ्यावर प्रेम करतो. जसं आई आपल्या लेकराचं सांत्वन करते, तसं मी तुझं सांत्वन करतो. म्हणजे देवाचं वचन सुद्धा देव म्हणतो की आई सारखं मी प्रेम करणार आहे. म्हणजे देवाने आई तुम्हाला दिली प्रेम करायला जगात. हालेलुया. तुम्ही बाहेर गेला काही 2 दिवस, पण खरी वाट बघणारी प्रेमाने तुमची आई आहे. तुमचं पोट भरावं, चांगलं भरावं म्हणून घास भरणारी, पोटभर खाऊ घालणारी तुमची आईच आहे. आपल्या हृदयात काळजी करत बसणारी तुमची आईच आहे. तुम्ही ज्यावेळेस लहान होता, डॉक्टर आजारी पडला, डॉक्टरकडे घेऊन जाणारी, तळमळीने घेऊन जाणारी, कदाचित रात्रभर डॉक्टर सारखं तुमची निगा राखणारी, तुम्हाला सांभाळणारी तुमची आईच आहे. आपल्या आईसाठी प्रार्थना करा. तुम्ही केव्हाही आज सुद्धा आई म्हणून शब्द काढता, त्यावेळेस ती तुम्हाला हाक देते, तुम्हाला उत्तर देते. कदाचित काही लोक देत नसते, पण कधी दुःखात किंवा काही लागलं तरी पण आई म्हणून हा शब्द तुम्ही जसं काढता, आई किती जरी म्हातारी झाली, ती तुमच्या आवाजाकडे तिचं लक्ष असतं. ती तुमच्या मदतीला तयार असते. आज सुद्धा तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते. सैतान हा खोटारडा आहे, तुमच्या मनात घालतो की आई तुझ्यावर प्रेम करत नाही. जर आईने जर प्रेम केलं नसतं तर आज तुम्ही नसता. लक्षात घ्या. हालेलुया. राबा शाखांदा राबा मखांदुर बासी खांदाला बाला शाखांदोला बासी खांदाला बाला रिखांदाला बाला बाला. अनेक वेळा तुमच्यावर तिनं पांघरून घातलं. तुम्ही झोपला, तुम्हाला थंड वाजते, तुम्हाला त्रास होतोय, त्या पद्धतीने येऊन तुमची निगा केली, तुमच्यावर पांघरून घातलं. एवढी काळजी घेणारी ही तुमची आई. सगळे नाते संपू शकतात, पण आईचं नातं, तुमचं आईचं नातं कधी संपू शकत नाही. ते नातं कायमचं निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. लक्षात घ्या. आईचं आणि तुमचं नातं हे सर्वात निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. आईचं प्रेम कधीच कमी नसतं. लक्षात घ्या.
आईचं प्रेम कधीच कमी नसतं. तिच्या अनेक भूमिका, ती एक पत्नी असते, ती सासू होते, ती मुलगी असते, पण ती आईचं प्रेम तिचं कधीच कमी होत नाही. आपले हात उंच करून धन्यवाद द्या देवाला. देवा तुम्हाला चांगली आई दिली, तुला धन्यवाद परमेश्वरा. देवा माझ्या आईला मी तुझ्या पुढे आणत आहे. हालेलुया. राबा शाखाला शाखंदोर शिखांदाला बाला. तो आम्हाला दाखवलं प्रभू की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. तुझ्या नंतर देवा आम्हाला आदर आणि सन्मान करायला तू सांगितले, आज्ञा दिली. आमच्या आईचा आणि वडिलाचा आदर आणि सन्मान करावा प्रभू. जसं आम्ही तुझा आदर सन्मान करतो, तुझा धन्यवाद करतो, तुझी आराधना करतो देवा, तसं आम्ही आमच्या आईचा तुझ्या नंतर खऱ्या अंतकरणाने, खऱ्या हृदयाने, मनापासून तिचा आम्ही आदर सन्मान करावा प्रभू. आज तू अनेकांचे डोळे उघड परमेश्वर, उघड देवा. यांच्या आईनं किती यांच्यासाठी प्रेमासाठी, यांच्या प्रेमाखातर यांचं संगोपन व्हावं, यांची वाढ व्हावी, यशस्वी व्हावं, यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून कितीतरी त्याग, कितीतरी निस्वार्थी प्रेम केलेलं आहे. त्यासाठी यांचे डोळे उघड माझ्या परमेश्वरा. हालेलुया. राबा शिखेंदाला बाला. देवा उद्या डोळे उघड परमेश्वरा. आणि प्रभू आईचं प्रेम हे ना समजू दे, आईचं प्रेम हे ना समजू दे, जे निस्वार्थी प्रेम, जे आहे ते सर्व देऊन टाकणारं प्रेम. हालेलुया. राबा शखाला शखारांदाला बाला. धन्यवाद प्रभू, धन्यवाद दे बापा. आमची काळजी घेण्यासाठी, प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला तू आई दिलीस परमेश्वरा. हालेलुया. रिखांदवला बा सिखांदाला बाराबा. हालेलुया प्रभू. तुमच्या आईनं केलेलं सांत्वन, तुम्हाला घेतलेलं कुशीत घेणं, तुम्हाला मिठी मारणं, तुमच्या काळजी घेणं, हे कधी विसरू नका. त्या आईची मिठी निस्वार्थी होती. त्या आईचं कुशीत घेणं निस्वार्थी प्रेम होतं. त्या आईचं काळजी घेणं निस्वार्थी प्रेम होतं. आज सुद्धा तुमची आई प्रेम करते, निस्वार्थी प्रेम करते. शेवटपर्यंत तुमचं चांगलंच व्हावं, हे निस्वार्थी प्रेम आईमध्येच असतं, लक्षात घ्या. रिखांदाला बाला. एक गीतकाराने सुंदर गीत लिहिलेलं आहे. माझे से संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे में इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. माझे से संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे में इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. जसं आई सांभाळते तसं येशू सांभाळतो. जसं आई या जगात तुम्हाला कधीच सोडलं नाही, तिनं तुम्हाला आतापर्यंत सहाय्य केलं, सगळ्या प्रसंगात तुमच्या बरोबर होती. सुखात दुःखात, तुमच्या अपमानात, निंदा होत असता, तुमच्या विरोधात लोक आलेले असताना सुद्धा तुमच्यासाठी रडणारं हृदय आईचंच होतं. हालेलुया. रामाशक आई ग, आई ग, आई तुझी आठवण, आई तुझी आठवण, आई ग, आई ग, आई तुझी
तुझी आठवण राहों में गल काटे हो मुसीबत भरा हो सफर गोदी में यीशु उठा के तुझको खुद चलेगा कांटों पर खुद चलेगा कांटों पर खुद चलेगा कांटों पर माझे से आंसू पोंछती वैसे ही यीशु पोंछेगा एक एक हंसी के लिए वो अपना लहू बहा देगा वो अपना लहू बहा देगा मांझे से संभालती है वैसे ही यीशु संभालेगा अंधियारे में इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा तुझको कभी ना छोड़ेगा आएगा आएगा आई तुझी आठवण आई तुझी आठवण हालेलुया 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 देवा येशूला धन्यवाद प्रभू येशू तू आपल्या आईचा आदर केला आईचा मान केलास आईच्या विश्वासावरून सांगण्यावरून तू पहिला चमत्कार केलास येशू आज तू आम्हाला शिकवत आहेस आईचं महत्व आईचं किती महत्व आहे हालेलुया पुन्हा एकदा सांगतो माझ्या प्रियांनो आई म्हणजे आई असते त्या आईचं प्रेमाची जागा कोणी घेऊ शकत नाही ते आईचं नातं कोणीही बदलू शकत नाही ते नातं कायमस्वरूपी असतं हालेलुया धन्यवाद पिता परमेश्वरा तुझ्या वचनावर तू बोललास ब्लेस कर प्रत्येकाला परमेश्वरा आज प्रत्येकाच्या आईला तू ब्लेस कर आणि प्रत्येकाने आपल्या आईचा सन्मान करावा असं तू कर प्रत्येकाचं हृदय बदल तुझं गौरव येशूच्या नावात प्रार्थना करतो आमेन प्रेज लॉर्ड